वेलकम 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 विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो क्लास आहे आपला तो आहे पालकांसाठी विशेष. म्हणजे काय की सुरुवातीला आपल्याला पालकांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि आपल्या छोट्या छोट्या बाळांना इंग्रजी कसं शिकवायचं आहे. बघा इकडे लहान मुलांना अशा प्रकारे इंग्रजी शिकवा. आता तुम्ही पालक आहे ना, त्यानं तुम्हाला आपल्या मुलांकडे लक्ष द्यायचं. आणि जर तुम्ही मोठे जरी असाल आणि तुम्हाला इंग्रजी येत नसेल ना, तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आता उन्हाळी सुट्ट्या असल्यामुळे माझा आता लाईव्ह क्लास सुरू झालेला आहे. आता लाईव्ह क्लास मी कधी घेत असतो माहिती का, ते संध्याकाळी घेत असतो आणि त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलेलं पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्हाला समोरील बेल आयकॉनचं बटन दाबलेलं पाहिजे. तेव्हा तुम्हाला माझा व्हिडिओ सुरू झाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. चला तर सुरुवात करूया सर. व्हॉट इज टेक्निक ऑफ दिस इंग्लिश लँग्वेज. आता एक या इंग्रजी भाषेची आज मी तुम्हाला एक भयानक ट्रिक सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला इथे लक्ष द्यायचं आहे की 100% लहान मुलं इंग्रजी बोलते सर. हाऊ इट इज पॉसिबल सर? इट इज पॉसिबल बट यू मस्ट ट्राय दिस प्लॅन. यू मस्ट अंडरस्टँड दिस प्लॅन. फर्स्ट ऑफ ऑल यू अंडरस्टँड सर व्हॉट इज प्लॅन ऑफ दिस इंग्लिश लँग्वेज. या इंग्रजी भाषेचा प्लॅन तुम्ही काय तयार केलाय आणि हा प्लॅन महत्वाचा आहे की त्या ठिकाणी सुरुवातीला मित्रांनो आपल्या लहान लहान मुलांना जेव्हा आपण शब्द शिकवतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपण शब्द शिकवत असताना समोर किंवा अगोदर चित्र पाहिजे. एखादं चित्र असेल किंवा एखादी वस्तू असेल. आता मी या ठिकाणी भरपूर वस्तू आणलेत. त्या वस्तूवरती सुद्धा तुम्हाला त्या वस्तूला काय म्हणायचं आणि त्यापासून शब्द कसा त्याला शब्द कोणता येतो आणि त्यापासून आपल्याला वाक्य कसं बनवायचं आता मी सांगणार. बघा या ठिकाणी समजा छोटे छोटे शब्द आहेत ना, तर छोटे छोटे शब्द घ्या आणि त्या शब्द आता समजा एक वस्तू असेल. आता कॅट कोणाच्या घरी नसते. जवळपास 50% लोकांच्या घरी कॅट असते. आजूबाजूला कुठेतरी तुम्ही कॅट बघितली असेल ना, मग कॅटला काय म्हणतो आता पहा, कॅटला आपण म्हणतो मांजर. आता इथं लक्ष द्या, इथं मी शब्द दिलाय पहिला कॅट. मग कॅट कॅट म्हणजे काय मित्रांनो, कॅट. आता पहा कॅटचं काय होतंय, कॅट म्हणजे मांजर. मग मित्रांनो या मांजर हा मांजर शब्द जो आहे कॅट आहे, तर त्याला आपण काय बोलायचं, दिस इज अ कॅट. म्हणजे या शब्दापासून आपल्याला वाक्य तयार करायचं आहे. दिस इज अ कॅट. आता जर मांजर जवळ असेल तर कॅट म्हणा आणि माझा हातच लागत नाही त्यामध्ये मांजर माझ्या हातापासून लांब आहे तर त्याला आपण काय म्हणणार, कमेंट मध्ये सांगा मला. तुम्ही दिस म्हणणार का दॅट म्हणणार, लक्षात ठेवा दॅट म्हणणार. कमेंट मध्ये करायचा मित्रांनो. आता पहा डॉग घेतला मी. डॉग म्हणजे काय, कुत्रा. डॉग म्हणजे काय, डॉग आहे दोन मध्ये, हे कुत्रा. मग आता कुत्रा लांब असेल तर आपण काय म्हणतो सर, दॅट इज डॉग. पण कुत्रा पळतो आहे, कुत्रा धावतो म्हणजे काय, द डॉग रन्स. द डॉग रन्स म्हणजे काय, कुत्रा धावतो. असे मित्रांनो पुढचा बॉल. बॉलला काय सर, आय हॅव बॉल. पहा बॉल म्हणजे काय, चेंडू. माहिती आहे तुम्हाला. मग काय म्हणणार, आय हॅव अ बॉल. आय हॅव बॉल, माझ्याकडे चेंडू आहे, हे का नाही. आय हॅव कार, माझ्याकडे कार आहे. आय हॅव कोणतीही वस्तू घ्या. आय हॅव अ पेन, आय हॅव इंग्लिश बुक, आय हॅव. बाबा माझ्या तर छोट्या छोट्या मुलांना मी 8 ते 10 वर्षाचे सांगतो, बाळांनो आय हॅव वरचे वाक्य बनव. ते 100 म्हणत असत. किती, 100 सर. हाऊ इट इज पॉसिबल. कशामुळे शक्य आहे, प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. विदाउट प्रॅक्टिस नथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. आपण जोपर्यंत सराव करत नाही मित्रांनो तोपर्यंत तुम्हाला इंग्रजी येत नाही. पुढचा शब्द आहे बुक. बुकला काय म्हणून सांग मला एखादं वाक्य, दिस इज माय बुक. आता हे पुढचा शब्द हा बुक. दिस इज माय बुक, हे माझे पुस्तक आहे. दॅट इज माय मोटरसायकल, ती माझी मोटरसायकल आहे. दॅट इज माय मदर. लांब असल्यामुळं काय म्हणणार, दॅट. म्हणजे जेव्हा एखादी वस्तू असो, ठिकाण असो, काय असो, तर आपण लांब असतो त्याला आपण दॅट म्हणायचं आहे. दॅट इज माय फॅन. आता इथे सांगतो, इथं माझा फॅन आहे, त्याला म्हणणार मी दॅट इज माय फॅन. म्हणजे बा आता हे पेन घ्या, पेन. गिव्ह मी पेन. आता हा रे पण त्याचा कोणता कलर आहे, रेड. गिव्ह मी रेड पेन. आता लांब असेल बाळा, गिव्ह मी रेड पेन. मग काय म्हणायचं आपण, पेन साठी शब्द वाक्य घ्या, गिव्ह मी पेन. मला पेन द्या. म्हणजे वस्तू दाखवायची, त्या वस्तू आपण घरीच एखादी तुमच्या जवळपासच्या घरामध्ये जे काय भांडे कोंडे वस्तू फिटू असतात पडलेल्या ती घ्यायची. मासावर काय,
हे पेन, मग म्हणायचं गिव्ह मी पेन. त्याला बोलायला हवा एक वेळेस नाही मित्रांनो, 3-3 वेळेस एक एक वाक्य बोलायला हवं. म्हणजे काय होईल, प्रॅक्टिस होईल. पुढचा शब्द काय मुलांनो, ऍपल. आता ऍपल असं, मग याला शब्द ऍपलला कसं बोलणार सर, आय इट ऍपल. आय इट. आता डायरेक्ट ऍपल लिहायचं का, नाही, ॲन ऍपल. इथं ॲन काय घ्यायचं तुम्हाला माहिती आहे का नाही, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, ज्या वेळेस एखाद्या शब्दाच्या पुढे ए ई आय ओ यू याने एखादा वस्तू असो किंवा शब्द असो तयार होत असेल, तर त्या वस्तू पुढे आपल्याला ॲन घ्यायचं आहे आणि बाकीच्या पुढे डायरेक्ट अ घ्यायचं आहे. दिस इज अ पेन, दिस इज ॲन ऑनियन, दिस इज ॲन ऑरेंज, ए दिस इज ॲन अम्ब्रेला, ए ई. दिस इज ॲन एलिफंट, ए झालं ऍपल, झालं ई, झालं ई, आय झालं म्हणजे दिस इज ॲन इंक, आय वर चालणार. जेव्हा जेव्हा ए आय ओ यू अशा याने शब्द चालू होतो मित्रांनो, त्यापुढे आपल्याला ॲन घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे तुमचं वाक्य कधी चुकणार नाही. तर आय इट अ ऍपल होईल का, नाही, म्हणून आपल्याला ॲन घ्यायचं आहे. ऍपल झालं काय बा, सन, काय सन वाक्य, द सन इज हॉट. पहा, द सन इज हॉट, सूर्य गरम आहे. किती सोपं आहे. नंतर घ्या हा वॉटर, प्लीज गिव्ह मी वॉटर, सांगा ना, ड्रिंक वॉटर, सोपं घ्या, ड्रिंक वॉटर, ड्रिंक वॉटर, पाणी प्या, किंवा प्लीज गिव्ह मी वॉटर, आहे का नाही. अशा प्रकारे आपण वाक्य घ्यायचं मित्रांनो, आणि त्याला वस्तू दिसल्यानंतर त्याला कळते, अरे बाबा या पाण्याला वॉटर म्हणतात. नंतर द बॉय इज हॅपी. आता बॉय ना, हे बॉय पुढे असेल, बॉय, द बॉय इज हॅपी. इथं गर्ल पण घेऊ, द गर्ल इज हॅपी, द गर्ल इज सॅड, द गर्ल इज व्हेरी स्मार्ट, असं द गर्ल इज व्हेरी ब्युटिफुल. कितीतरी वाक्य होतात हो सर, परंतु आपल्याला ते वाक्य करण्याची कला आली पाहिजे. आणि कोणत्या शब्दाला काय म्हणायचं मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला शब्द पाठांतर पाहिजेत. म्हणजे शब्दाचा अर्थ माहित पाहिजे, त्याची स्पेलिंग पण आली पाहिजे. आणि त्यासाठी जोपर्यंत आपली वर्ड बँक म्हणजे शब्दांची बँक आहे ना, वर्ड म्हणजे WORD, WORD म्हणजे काय, शब्द, म्हणजे शब्दांची बँक आपली जर भरलेली असेल, आपण कोणतंही वाक्य सहजपणे बोलू शकतो. नंतर आहे गर्ल पण झालं, द गर्ल इज सॅड, द गर्ल इज ब्युटिफुल, आता सांगितलं मित्रांनो. मग हे करत असताना मित्रांनो सर, जेव्हा ऍक्शन वर्ड येतात, ऍक्शन म्हणजे काय, कृती. तुम्हाला माहित आहे ऍक्शन म्हणजे काय, कृती. जेव्हा जेव्हा आपण कृती करतो, त्या कृती केल्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपण हे ऍक्शन वर्ड घेतल्यानंतर आपल्याला त्या शब्दापासून सुद्धा आपल्याला काय करायचं मित्रांनो, आपल्याला वाक्य बनवायचे आहेत. मग सर ते वाक्य कसं बनवणार, आता बघा, आता मी तुम्हाला या ठिकाणी काही शब्द लिहितो, ऍक्शन वर्ड, रन. रन म्हणजे काय, पळणे, यू कॅन रन, तुम्ही बोलू शकता का नाही. आता मला सांगा, माय ग्रँडफादर कांट रन बिकॉज ही इज ओल्ड, आहे का नाही. माझी आजी म्हातारी याच्यामुळे ती पोहू शकत नाही. आता आय रन फास्ट, आता रन वरचा घ्या, हे पहा, आय रन फास्ट, आय रन फास्ट, मी जोरात पोहतो, आहे का. नंतर इट, आय इट राईस, आता हे इट, आय इट राईस, मी भात खातो. नंतर जम्प, आय कॅन जम्प, सांग तू काय म्हणला, द बॉय जम्प्स. पहा सोपं घेतलं ना, द बॉय जम्प्स, मुलगा उड्या मारतो. पुढचं सीट हिअर, आता हिअर आलं ना, हिअर कुठे, सीट, याला काय, सीट म्हणजे बसणे, म्हणजे सीट हिअर, इथे बसा, डोंट सिट हिअर, इथे बसू नका, लिसन केअरफुली, लक्षपूर्वक ऐका. ऐकणे एक सुद्धा क्रिया आहे ना, कृती आहे. म्हणून मित्रांनो आपल्याला प्रत्येक वरती वाक्य घ्यायचं आहे. आता रीड, रीड लाऊडली, तू सांग मला वाक्य, आय रीड अ बुक, आय रीड अ बुक, आय रीड अ बुक, मी एक पुस्तक वाचतो. नंतर पुढे सांग मला, राईट वर्ड्स, शब्द लिहा,
आता लिहिण्यासाठी राईट राईट वर्ड्स घ्या, सेंटेन्स घ्या, राईट वर्ड्स, राईट वर्ड्स शब्द लिहा, राईट सेंटेन्स, राईट अँड एसे. पहा अँड एसे का घेतलं बरं, इथं सांगितलं मी आताच. ई आलं की ई ए एसे वाय एसे होते ना, एसे म्हणजे निबंध. पण अँड एसे अयशी घ्यायचं का नाही. आता राईट WRIT राईट अँड एसे, हेच अँड घ्या, हे लक्षात ठेवा. कारण प्रत्येक वेळेस मी सांगतो मोठमोठ्या ओरडू गळ्याचे अशा म्हणजे जोरात सांगतो की बाळा अँड कुठे घ्यायचं. AEIOU या ठिकाणी आलं या शब्दाच्या सुरुवातीला तर आपल्याला अँड घ्यायचं आहे. अँड अम्ब्रेला, अँड ऍपल, अँड आईस्क्रीम आहे आलं ना, म्हणून लक्षात ठेवा. पुढे घ्या, नंतर काय स्विम, स्विम इन द रिव्हर. आता पुढचा नाही राईट झालं स्विम, स्विम इन द रिव्हर है का नाही. स्विम इन द रिव्हर नदी पोहा, स्विम इन द वेल विहिरीत पोहा, स्विम ऑन इन सी समुद्रात पोहा. बाबा मोठ्या समुद्रात तुम्ही पोहले का नाही कधी, मी पोहलेला आहे म्हणून तुम्हाला विचारतो बाळावर. पुढे पहा आता क्लाइम, क्लाइम ट्री सोपं आहे ना, क्लाइम ट्री म्हणजे असे छोटे छोटे वाक्य घेऊन आपल्याकडे. आता मित्रांनो हे झालं आपलं ऍक्शन वर्ड. आता सोपं सांगतो मँगो. आता तुम्हाला मी चित्र फोटो दाखवणार, वस्तू दाखवणार. मँगो म्हणजे काय सांग मला, हे बघा. व्हॉट इज दिस, दिस इज अ मँगो, आय लाईक मँगो. तुम्ही आपल्याकडे हे काय मँगो आहे मित्रांनो. लहान मुलाला दाखवा तो अरे या तोंडाला पाणी सुटते, पप्पा पप्पा द्या मला, आहे का नाही. मम्मी मम्मी मला अगोदर खाऊ दे म्हणते. अरे बाळा खायला चाललाय तुला आंबा, पण त्याला काय म्हणायचंय मँगो. म्हण बरं, आय इट मँगो, मी आंबा खातो. आय लाईक मँगो, मला आंबा आवडतो. म्हणजे असे वाक्य मँगो वरती तुम्ही 5-10 वाक्य जे जे अक्षर असेल, खाण्याची कृती असेल, पाहण्याची असेल. आय सी मँगो, मला आंबा दिसतो किंवा मी आंबा पाहिला, आहे का नाही. म्हणजे यावरती आपण असे वाक्य तयार. हे झालं मँगो. आता दुसरा शब्द आहे ऑनियन. ऑनियन म्हणजे काय, व्हॉट इज दिस ऑनियन. ऑनियन म्हणजे काय मित्रांनो, कांदा. दिस इज अँड ऑनियन. आता अँड घेतलं मी, अँड काय घेतलं, कारण या कांद्याची स्पेलिंग ONION होते, म्हणजे ओ पासून सुरुवात असल्यामुळे आपण याला अँड ऑनियन म्हणायचं आहे. मित्रांनो उन्हाळा दिवस आहे, उन्हाळ्या दिवसामध्ये कांदा जरूर खा. काय होईल, कांदा खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी शक्ती आहे ना ती चांगली राहते. त्याचबरोबर कांद्यामुळे आपलं पाचन क्षमता सुधारते. मग याला काय म्हणतो आपण, ऑनियन. दिस इज अँड ऑनियन. आता पुढचा शब्द आहे बनाना. डू यू लाईक बनाना, येस नो, व्हॉट इज दिस, दिस इज अ बनाना. आता दिस इज अँड बनाना म्हणायचं का नाही, कारण ते AEIOU न सुरू होत नाही, म्हणून दिस इज अ बनाना. व्हॉट इज कलर ऑफ दिस बनाना, दिस इज येलो बनाना, आहे का नाही. दिस इज अ येलो असं म्हणलं तरी चालेल. मित्रांनो हे सोपे सोपे शब्द आपल्याला घरी तुम्ही पालक यांना त्यानं आपल्याला त्या लेकरांना दाखवायचे आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला प्रॅक्टिस करून घ्यायचे. एखादं वाक्य एक वेळा नाही तर 3-3 वेळा आपल्याला ते म्हणून घ्यायचं आहे. पुढचं काय बाळा, मला लेमन. त्याला म्हणते व्हॉट इज दिस, ते म्हणते पप्पा लिंबू आहे. लिंबू, अरे बा लिंबू आहे रे, ठीक आहे मावा, उन्हाळ्यामध्ये तुला शरबत खायचं, शरबत प्यायची म्हणलं की उड्या मारतो. आणि मला ग्लास आण, साखर आण, पाणी आण, बडीशोप आण. बडीशोप बारीक करून घ्या, टाका जगामध्ये, लिंबू टाका, साखर टाका आणि लेमन ज्यूस प्या, आहे का नाही. म्हणजे पहा दिस इज अ लेमन. व्हॉट इज द कलर ऑफ दिस लेमन, येलो. डू यू लाईक लेमन, येस ऑर नो. भाजी सोबत उन्हाळ्यामध्ये आपण लेमन खाल्लं पाहिजे आणि लेमनचा ज्यूस प्या. उन्हामधून आले थोडा वेळ थांबा, लेमन ज्यूस प्या, तुमच्या अंगामध्ये शक्ती निर्माण होते. पुढचा आहे टोमॅटो. व्हॉट इज दिस, दिस इज टोमॅटो. व्हॉट इज कलर ऑफ दिस टोमॅटो, रेड. दिस इज अ रेड टोमॅटो. डू यू लाईक टोमॅटो, येस सर, आय लाईक टोमॅटो. टोमॅटो पण खातात ना मुलं, टोमॅटोची भाजी खातात आणि प्रत्येक भाजीमध्ये आपण टोमॅटोचा वापर करतो. मित्रांनो अशा प्रकारे छोटे 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 शब्द घ्या, त्याचे वाक्य बनवा आणि आपल्या मुलांना अशा प्रकारे शिकवा. 100% लहान मुलं इंग्रजी बोलतील.
आता मी पण तुम्हाला सर मी एवढं का जीव तोडून सांगत आहे, मला वाटतं की आय वॉन्ट माय एव्हरी चाइल्ड स्पीक इन इंग्लिश ॲज वेल एज फ्लुएंटली. मला वाटतं की प्रत्येक मुलाने इंग्रजी बोला, पण कसं अस्खलितपणे. कधी बोलता तुम्ही? हे जसे मी तुम्हाला शब्द दाखवले. नसेल एखादा वस्तू, चित्र काढा, है का नाही? आता टायगरला आणू शकता का तुम्ही? नाही आणू शकत. मग इथे काय करा, टायगर चित्र काढा. म्हणजे काय नसेल काढतायत, चित्र आणा ना. चित्र भेटतात मार्केटला, चित्र भेटतात. टायगर लावा इथं, लॉयन लावा, एलिफंट लावा, तरी प्राण्यांची चित्र येतं. नसेल कळत, पुस्तकात असतात, पुस्तक घ्या, इंग्लिशचं ग्रामर, त्यामध्ये चित्र असतात. मग काय होईल मित्रांनो, टायगर 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 असं म्हणत राहा. मग ते म्हणतात, हा पप्पा हेच टायगर आहे का? मम्मी असं तुमचं तुम्हाला मम्मी हे टायगर आहे का बाबा? मग त्या टायगर आणि लॉयन यामधला जेव्हा तुम्हाला फरक समजतोय मित्रांनो, 100% त्याच्या डोक्यामध्ये असं बसते, अरे बाबा हेच टायगर आहे, हेच लॉयन आहे, हेच फॉक्स आहे, हेच एलिफंट आहे. म्हणजे मित्रांनो, या प्रकारे मी जीव तोडून तुम्हाला का सांगत असेल माझ्या पालक मित्रांना, पालकांनो, माता भगिनींनो, मी का सांगतो एवढं, की आपल्या मुलांना इंग्लिश स्कूलमध्ये टाकले असतात, ठीक आहे. तुमचा मुलगा तुमचं बाळ जिल्हा परिषद शाळा असो का इंग्रजी शाळा असो, मी तर सांगतो जिल्हा परिषद शाळेमध्ये मी सांगतो की दुसरी तिसरीचे लोक आता इंग्लिश बोलतात, इंग्लिश खडखड वाचतात आणि ऍक्शन वर्ड कोणतेही सांगा करतात. हाऊ इट इज पॉसिबल सर? इट इज ओनली प्रॅक्टिस 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 अँड प्रॅक्टिस. म्हणजे जोपर्यंत आपण आपल्या बाळाची प्रॅक्टिस करणार नाही मित्रांनो, तर तुम्हाला हे आपलं लेकरू इंग्रजी बोलणार नाही. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.